सर्वप्रथम स्वर्गाहून सुंदर असलेल्या भारत मातेला मी वंदन करतो। आज या सेवापूर्ती गौरव समारंभासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील शामगाव गावचे प्रथम नागरिक सरपंच साहेब, त्यानंतर सदस्य, या ठिकाणी महाराष्ट्राच्या सैनिक बोर्डावरचे अध्यक्ष कदम साहेब आणि सैनिक पदाधिकारी, त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला आपल्या सहकारी मित्र आमच्या पांडुरंग नागमल साहेबांचे इंडियामधून आलेले सुरवणे या ठिकाणाहून आलेली पूर्ण टीम, त्याचबरोबर या ठिकाणी त्यांच्या लहानपणापासून त्यांच्या शिक्षणापासून अगदी सर्व्हिसपर्यंत जे साक्षीदार होते ते पूर्ण त्यांचा मित्र परिवार, त्याचबरोबर शामगावमधील एक संघटना आणि शामगावमधील पूर्ण ग्रामस्थ, त्याचबरोबर त्यांच्यावर भरभरून प्रेम करणारे त्यांचे नातेवाईक, त्यांचे साडू, त्यांचे या ठिकाणी ऋणानुबंधाचे सर्व ग्रुप मेंबर्स या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत। आपण या ठिकाणी गौरव समारंभासाठी उपस्थित राहिला ते आजचे सरकार मूर्ती श्री इन्स्पेक्टर श्री पांडुरंग महादेव नागमल, त्यांचा थोडक्यात परिचय देतो की मी त्यांचा छोटा मेवणा आहे, ईश्वर देशमाने, शिवाजीनगर। खरं तर नागमल परिवाराचे आणि आमचे ऋणानुबंध मला वाटते 34 वर्षापूर्वी आमचे ऋणानुबंध जुळले। आज त्यांच्या शेजारी बसलेल्या त्यांचा रथाचा दुसरा वंदना पांडुरंग नागमल या आमच्या बहीण आहेत। 34 वर्ष झालं आमचं त्यांच्या परिवाराशी ऋणानुबंधाचं खूप नातं जुळलं, पण मला वाटत नाही 34 वर्षात एकदा सुद्धा त्या दोघांची कुठली कंप्लेंट आमच्यापर्यंत आलेली आहे। सो गुन्ह्या गोविंदांनी खूप छान संसार केला। भाऊजी ज्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी भारतामध्ये पोस्टिंग असायचे त्यावेळेला त्यांचं रथाचं चाक अगदी सुस्थितीत त्यांनी 34 वर्ष त्यांच्या संसाराचा गाडा अत्यंत उत्तमरित्या हाकलेला आहे। 2 मुलं आहेत, छान, दोन्ही एज्युकेटेड आहेत, दोघांचीही वेल एज्युकेटेड झालेले आहे। मोठ्या मुलाचं लग्न झालेलं आहे, त्याला लहान मुलगा आहे, दुसरा आता सिव्हिल इंजिनियर झालेला आहे आणि तो आता ड्रोन पायलट म्हणून आता गुजरातमध्ये कार्यरत आहे। असा त्यांचा उत्तमरित्या संसार आहे। त्यांच्यासोबत त्यांचा लहान भाऊ अत्यंत उत्तमरित्या त्यांनी भारत देशाची सर्व्हिस केलेली आहे आणि ते आता देऊळगाव, श्री क्षेत्र देऊळगाव या ठिकाणी सेटल झालेले आहेत। उत्तमरित्या त्यांनी त्या ठिकाणी सर्व्हिस करून आपला छानपणे संसार बसवलेला आहे। असं नागमल परिवाराचं सगळ्यात महत्त्वाचं नाव येताना सगळ्यात पहिले की त्यांच्या आई वडिलांची आठवण सांगतो की मी जेव्हा त्यांचं लग्न झाल्यानंतर इकडे आलेलो तेव्हा त्यांची आपल्या मुलाच्या विषयी जी तळमळ होती ती मी पाहिलेली आहे। मी ज्यावेळेला आलो त्यावेळेला भाऊजी सर्व्हिसला होते आणि छोटे भाऊजी भरतीचा प्रयत्न करत होते, पण अगदी कष्टातून निर्माण केलेलं त्यांचं घर होतं। त्या घरातून त्यांचं मंडळाचा व्यवसाय होता, त्याच्यातून ते छोटी मोठी शिलाईची कामं करायची, त्याच्यातून त्यांना भरतीसाठी पैसे देऊन त्यांना मी कित्येक वेळा पाहिजे की तू भरतीला जा आणि दोन्ही मुलांनी खरंच आई वडिलांची इच्छा पूर्णपणे बंद केली, आई वडिलांची इच्छा पूर्ण केलेली आहे आणि खरंच त्या दोघांचे या ठिकाणी मला नाव घ्यावंच वाटते की आपल्या आई वडिलांची अशी सेवा करणारी मुलं आज त्या घरात खरंच म्हणजे चांगली गोष्ट होती की ती खूप सेवा केली त्या वडिलांनी। तर अशा या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत। तर आज या शामगावची पवित्र भूमी आहे, ही पवित्र का तर या शामगावच्या भूमीमध्ये खूप सारे मी लोक बघितले की ती भारतीय लष्कराच्या वेगवेगळ्या खात्यामध्ये आहेत, पोलीस मध्ये आहेत, केंद्रीय पोलीस मध्ये आहेत। तर भारत मातेच्या रक्षणात या गावातील प्रत्येक व्यक्तीचं काहीतरी योगदान आहे आणि या ठिकाणी बसलेला प्रत्येक मातेचा पुत्र, प्रत्येक भाऊ, कोणाचा पती या ठिकाणी देशाच्या सेवेत आहे। सो या शामगावच्या पवित्र भूमीला पहिल्यांदा मी वंदन करतो की त्यांनी अशा पुत्रांना जन्म दिला की त्यांनी देशाच्या रक्षणात आपले महत्त्वाचे योगदान दिलेले आहे। कित्येक लोकांनी आपले रक्त सांडलेले त्या ठिकाणी आपलं अख्खं आयुष्य भारत मातेच्या संरक्षणात वेचलेलं आहे।
अशा या पूर्ण पुण्यभूमीला मी आज पहिल्यांदा वंदन करतो. त्याचबरोबर आमच्या भाऊजींनी म्हणजे श्री पांडुरंग माधव नागमल इन्स्पेक्टर यांनी आपल्या आयुष्याची 37 वर्ष आणि 4 महिने आपल्या भारत मातेच्या रक्षणात एवढं मोठं योगदान म्हणजे अख्खं आयुष्य त्यांचं त्यांनी भारत मातेसाठी दिलं. कडक उन्हात मुसळधार पावसात अक्षरशः बर्फ ज्या ठिकाणी रक्त बोलतं अशा ठिकाणी सुद्धा त्यांनी आपल्या भारत मातेच्या रक्षणात थोडी सुद्धा काचकुसळी केली नाही. अगदी अशा अवस्थेत त्यांनी सर्व्हिस केली. त्यांचा प्रामाणिकपणा आणि त्यांची निष्ठा म्हणजे एक कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी आजपर्यंत निष्कलंकपणे 37 वर्ष आणि 4 महिने आपल्या भारत मातेची रक्षा केलेली आहे. त्यांची ही सेवा खरंच एक शामगावच्या या भूमीमध्ये इतिहास बनून जाईल. एवढी वर्ष सेवा करणारा निष्कलंक अधिकारी म्हणून त्यांनी आज भारत सरकारने त्यांना वेगवेगळ्या 8 पुरस्कारांनी असं त्यांना सजवलेलं आहे. आणि या खरं शामगावला अभिमान पाहिजे की असला पोलीस अधिकारी या आपल्या गावाला लाभलेला आहे. या गावाच्या भूमीमध्ये ते परत आपली 37 वर्षाची सेवा करून परतलेले आहे, सुखरूप परतलेले आहे. कारण आपण बघतो आज भारत मातेच्या बॉर्डरवरती नोकरी करताना आपण रोज पेपरमध्ये ऐकतो, रोज काहीतरी चालू असतं, पण एवढी सेवा करून सुद्धा आपण सुखरूपपणे परत येणे म्हणजे हा एक शामगावच्या मातीसाठी सौभाग्याचा एक क्षण आहे की आपला व्यक्ती आपल्या घरी सुखरूपपणे परत आलेले आहे. आणि खऱ्या अर्थाने त्यांची आता सेकंड इनिंग सुरू झालेली आहे. त्यांनी या 37 वर्षांमध्ये त्यांच्याकडून खूप काही गोष्टी सुटून गेलेल्या आहेत. अर्थात काही ठिकाणी त्यांनी त्यांच्या पत्नीला सोबत नेलं, त्यांची काही मुलं पण त्यांच्यासोबत होती, पण त्यांच्या पोस्टिंग एवढ्या फील्डमध्ये असायचे की तिथं ना फॅमिलीला घेऊन जाऊ शकतो, तिथं क्वार्टर नसते, तो फील्डमध्ये ह्या गोष्टी अलाव नसतात. त्यामुळे त्यांनी बरेच दिवस सेंटरमध्ये फॅमिली ठेवली. त्या ठिकाणी लहान मुलं होती आणि योगायोगानं आम्ही पण तिथंच पोस्टिंग असल्यामुळं तिथंच खेडेगावमध्ये होतो. त्यामुळं 6 वर्षाचा आमचा पण घरोबा झाला. त्या ठिकाणी त्यांच्याशी 6 वर्ष आम्हाला सोबत खेडेगाव सेंटरमध्ये ग्रुपमध्ये ते होते. त्याच्यानंतर तिथंच वनपट्टीच्या बटालियनमध्ये त्यांचं पोस्टिंग झालं. तिथं पण 3 वर्ष झाले. त्यामुळे टोटल 6 वर्ष त्यांना आमच्यासोबत म्हणजे आम्हाला त्यांच्यासोबत वेळ घालवायला मिळाला. आम्ही अजूनमधून रविवारी त्यांच्याकडे जायचो, ते आमच्याकडे यायचे. खरं तर या परिवाराबद्दल सांगायचं म्हटलं तर मगाशी तुमचे ग्रामपंचायत सदस्य बोलून गेले की आध्यात्मिक परिवारातले आहेत. तर आध्यात्मिक परिवारातले आहेत तर कलर आहेत. एक त्यांचं उदाहरण सांगतो. ते सर्वप्रथम आमच्याकडे आलेले पुण्याला, त्यावेळेला माझे मोठे बंधू देवगावात राहतात आणि मी तळेगावमध्ये असतो. तर दोन्हीचं डिस्टन्स 15 किलोमीटर आहे. आम्ही दोघेही एका ठिकाणावरून आम्ही निघालो. 2 गाड्या होत्या. मी एका गाडीवर आणि आमचे भाऊजी एका गाडीवर होते. पण मी घरी पोहोचायला साधारणपणे अर्धा तासाचा टाइम होता. त्या टाइम मध्ये मी पोहोचलो. पुढचा 1 तास झाला, 1.5 तास झाला, भाऊजी काही येतच नाहीत. आम्ही एकाच वेळेला निघालेलो. म्हणून मी आमच्या मोठ्या बंधूंना फोन केला की काय झालंय, भाऊजी कुठे अडकले. तर ते म्हणले की त्यांना सवय आहे की रस्त्याने निघालं तर एखाद्या दगडाला जरी शेंदूर लावला असला तरी ते तिथं उतरतात, बूट काढतात, त्याला दंडवत घालतात, नमस्कार करतात आणि मग ते गाडी पुढे लावून बसतात. असे करत करत त्यांनी जवळजवळ 8 ते 10 दिवस गोळा करत करत ते 2 तासांनी माझ्याकडे पोहोचले. म्हणजे आध्यात्मिकाचं उदाहरण सांगितलं म्हणजे हा व्यक्ती त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर आहे. त्यांनी बघा रोज सकाळी त्यांच्या स्टेटसला 8 ते 10 देवांचे फोटो असतात आणि नमस्कार घेतलेला असतो. म्हणजे की एवढं आध्यात्मिक, एवढं देवाविषयी प्रामाणिक श्रद्धा असणारी व्यक्ती आहे ती. तर इथून पुढं त्यांच्या सेकंड इनिंग मध्ये त्यांनी अक्षरशः आध्यात्मिकात शिरावं असं मला पण वाटतंय. त्यांनी आपल्या खरं तर आई वडिलांचा वारसा होता. आई वडील त्यांचे वारकरी संप्रदायातले होते. त्यांनी आपल्या आई वडिलांचा वारसा तसाच पुढे चालू ठेवावा आणि या शामगावची, इथल्या आपल्या समाजाची, आपल्या बंधुभावांची, आपल्या नातेवाईकांची, आपल्या समाजाची सेवा करावी. शामगावातील जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शन मिळावं. तरुण पिढीने पण एक पोलीस अधिकारी आपल्याकडे आपल्या गावाचा आहे, आपल्या हक्काचा माणूस आहे. अजून मधून येऊन मार्गदर्शन घ्यावं त्यांचं आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून बऱ्याचशा पिढी तुमच्या पुढच्या पोलीस अधिकारी पण व्हाव्या. या शामगावच्या भूमीला ते वरदान लाभलेलं आहे आणि त्याचा त्यांनी फायदा घ्यावा. त्याचबरोबर खरं सांगायचं म्हटलं तर त्यांच्या
त्यांच्याकडून ज्या गोष्टी सुटलेल्या आहेत त्या गोष्टी त्यांनी आता परत त्यांच्या पत्नी मुलांसोबत आपलं आयुष्य उरलेलं घालवावं. सो त्यांना आध्यात्मिकाची आवड आहे तर त्यांनी तीर्थक्षेत्र मला वाटत नाही त्यांच्या सर्व्हिस मुळे ते त्यांच्या पत्नीसोबत त्या तीर्थक्षेत्राला गेले. सो आता एक संधी आलेली आपल्याकडे की त्यांनी आपल्या पत्नीसोबत तीर्थक्षेत्र करावी. दोन्ही मुलांचं रुटीन चालू आहे त्यांच्याकडे लक्ष देता आता आपलं उर्वरित आयुष्य त्यांनी आनंदात घालवावं. सुख समाधानी त्यांचं आनंद आयुष्य राहावं अशी मी परमेश्वराला विनंती करतो. त्याचबरोबर आमच्या देशप्रेम परिवारातर्फे त्यांना एक विनंती आहे की त्यांनी खरं तर बऱ्याच गोष्टी आमच्या आता घरात एक लग्न झालंय पण आमच्या एका लग्नाला त्या एकमेव व्यक्ती अशी होती की ती आमच्या लग्नाला अनुपस्थित होती. तर इथून पुढे कोणतेही कार्यक्रम त्यांनी चुकवू नये. आता एक मोका आलेला आहे की आपल्याला तर आपण प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहावे. बरेचसे नातेवाईक त्यांच्या नोकरीमुळे ते उपस्थित नसल्यामुळे नाराज होत होते पण आता आपल्याकडे वेळ आहे तर ठटका उडवावा अशी मी विनंती करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मागून जरा जास्त बोलायचं मला खूप बोलायचं होतं पण आज मी ठरवलेलं की आपल्या मनात जे आहे ते ओठावं आलंच पाहिजे. आज नाही तर परत कधीच नाही कारण एवढ्या वर्षाची 34 वर्षात त्यांच्याशी असं कधी असं मन भरून बोललो नाही कारण आम्ही त्यांना एक मेहणे या नात्याने खूप रिस्पेक्ट करतो आणि आयुष्याच्या शेवटच्या थांब हलवू नको थांब. धन्यवाद.